कवठे तालुका वाई येथील बगाड मोठ्या उत्साहात संपन्न झाले। सालाबादप्रमाणे याही वर्षी कवठे तालुका वाई या ऐतिहासिक अशा क्रांतीवीरांच्या भूमीत भैरवनाथ बगाड यात्रा ही शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आपण बघत आलो आहोत व ती साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहे। शेतकऱ्यांचा उत्सव, शेतकऱ्यांचा सण, शेतकऱ्यांचा मित्र खिलार बैल, त्या बैलाच्या साथीने भैरवनाथाचे बगाड हे कवठे गावातून कवठे गावाजवळ असलेल्या विठ्ठलवाडी येथे मुकाई देवी मंदिराच्या येथे जात असते। हा बगाडच्या निमित्ताने होणारा उत्सव हा गावाच्या एकीचा, हजारो वर्षांचा परंपरेचा, गावाच्या ऐक्याचा नवप्रतीक असलेला असा हा उत्सव आहे। या नाथांच्या गाड्यांविषयी सांगायचं झालं तर हा गाडा काही वस्तू पाण्यात जतन केलेल्या तर काही वस्तू नव्याने भर घालून केलेल्या आणि त्यातच एक वैशिष्ट्य म्हणजे या गाड्यामध्ये कोणत्याही लोखंडी वस्तूचा वापर करण्यात आलेला नसतो। अगदी साधा खिळासुद्धा यामध्ये वापरलेला नसतो। अतिशय कमी कालावधीमध्ये हा पूर्ण गाडा बनवण्यात आलेला आहे। महत्त्वाचे म्हणजे या बगाडासाठी शेतकऱ्यांनी फक्त खिलार बैलच जपलेला आहे। खिलार बैल जपण्यामागचं मुख्य कारण म्हणजे शेती नव्हे तर बगाडासाठीच शेतकरी जीवाचं रान करून ही खिलार बैले जपत असतात आणि म्हणूनच याला बगाडचा नाद असेही म्हटले जाते। यावर्षी बगाडचा मान हा आदल्या रात्री 12 वाजता भैरवनाथाच्या चरणी कौल लावून गुरव समाजाच्या वतीने हा बगाडी निवडला। भैरवनाथाच्या चरणी कौल लावून यावर्षीचा बगाडी होण्याचा मान अजय जाधव यांना मिळाला। तरुण पिढीचं शेतकरी राजाच ऐक्याचं, धैर्याचं व साहसाचं असा हा खेळ आहे जो पूर्वीपासून परंपरेनुसार चालत आलाय आणि तो परंपरा कवठे या गावाने आजपर्यंत जोपासला। आज कामधंद्यानिमित्ताने मुंबई, पुणे असो किंवा अगदी परदेशातील येथील युवक पिढी असो, परंतु बगाडच्या वेळी मात्र सगळी लोक गावामध्ये हजर असतात। याचे प्रमुख कारण म्हणजे चालत आलेल्या शेकडो वर्षापूर्वीची परंपरा टिकून ठेवून ती पुढच्या पिढीला टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे। ही महाराष्ट्रातली प्रसिद्ध यात्रा असून इथे बाहेरून बैल आणली जातात। बैलांची खरेदी 1 ते 1.5 लाखापर्यंत केली जाते। अतिशय उत्साहानं ऐतिहासिक परंपरा असलेले हे गाव एकोप्यानं संपूर्ण भागात नावाजलेलं गाव आहे। क्रांतीवीरांचं गाव आहे। हे संपूर्ण गाव एकजुटीनं, एक दिलानं, कुणाची कसलीही तक्रार न करता गाव एक मतानं, एक दिलानं गाडा पोचवायचं गावात काम करत असतं। आज ऐतिहासिक अशा क्रांतीवीरांच्या भूमीत भैरवनाथाच्या बगाड यात्रेप्रसंगी आज आपल्या वृत्तवाहिनीचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। ही ऐतिहासिक अशी शेकडो हजारो वर्षाची बगाड परंपरा की जी परंपरा शेतकऱ्याचा एक उत्सव, शेतकऱ्याचा एक सण म्हणून, शेतकऱ्याचा मित्र, शेतीचा खरा राजा खिलार बैल, या खिलार बैलांच्या साथीनं ह्या काळ भैरवनाथाचं बगाड या कवठे गावातून, कवठे गावातीलच एक भाग असलेला विठ्ठलवाडी येथील मुकाई देवी मंदिराच्या लगत आता या ठिकाणी पोचलेला आहे। आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत आज पाहिलं असेल की हा जो उत्सव आहे हा गावच्या एकीचा, गावच्या समृद्धीच्या आणि ऐक्याचा, शेकडो वर्षाच्या, हजारो वर्षाच्या परंपरेचा चालत आलेला हा उत्सव आहे। तुम्ही या ठिकाणी पाहत असाल हा जो नाथांचा गाडा आहे, या गाड्याचं एक वैशिष्ट्य असं की थोड्या दिवसात तयार करण्यात आलेल्या काही वस्तू पूर्वीपासून पाण्यात जतन केलेल्या, काही वस्तू नवीन बनवलेल्या। विशेष म्हणजे या गाड्यामध्ये एकही लोखंडी वस्तूचा वापर, कुठल्याही साध्या चूक, एखादी खिळासुद्धा याचा वापर न करता हा गाडा बनवला जातो। अत्यंत शेतकऱ्याने अत्यंत कष्टाने, अत्यंत या वाढलेल्या महागाईच्या काळातही जपलेले खिलार बैल प्रेमाने निव्वळ या बगाडासाठी जपलेले असतात। निव्वळ या शेतीपेक्षा आता यांत्रिकीकरण वाढलेलं जरी असलं तरी बगाडाचा या गावाला पूर्वीपासून असलेला नाद आणि ऐक्य या पुटी हे बैल सगळे जपलेले असतात। बैल जरी कमी पडले तर नात्या गोत्यातले मित्रमंडळींचे प्रसंगी लाखो रुपये देऊन मोठमोठाले बैल या ठिकाणी आणले जातात आणि गावची एकी जपली जाते, गावचं बगाड जपलं जातं। या प्रसंगी उपस्थित यावर्षी बगाड्याचा मान आदल्या दिवशी रात्री 12 वाजता कौल लावून भैरवनाथाच्या चरणी गुरव समाजाच्या वतीनं कौल लावून या ठिकाणी बगाडा निवडला जातो। जे नवस करतात, देवाला नवस करून काही मागणं बोललेलं असतं, त्यांचा नवस पूर्ण झालेला असतो, ते नवशे घरातील वर्तवैकल्य सोहळं पाळून नवसाला बसतात। ज्याला नवस प्राप्त होतो, ज्याचा कौल लागतो। आता काल रात्री अजय जाधव हे मुंबई पोलीसमधले कर्मचारी आहेत,
त्यांचा या ठिकाणी कौल लागला आणि त्यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला। थोड्याच वेळामध्ये 1-1.5 वाजता त्यांना बगाड्या म्हणून या ठिकाणी आणलं जाईल आणि त्यांच्या रूपानं हा काळ भैरवनाथाचा गाडा या ठिकाणी इथून कवटेगावच्या भैरवनाथ मंदिरापर्यंत घेतला जाईल। तरुण पिढीचं, शेतकरी राज्याचं हे एक ऐक्याचं काम आहे, एक धैर्याचं काम आहे, एक एकीचा खेळ आहे, एक साहसाचा ताकदीचा खेळ आहे आणि हा खेळ शेकडो वर्ष, हजारो वर्ष चालत आलेला आहे आणि इथून पुढे हजारो वर्ष चालत राहणार आहे। ही पिढी किती पुढे झाली, प्रगत झाली, किती आमच्यातली मुलं परदेशात जरी असली, मुंबई पुण्यात जरी असली, तरी तो नाद आणि हा खेळ आणि ही गावची एकी जपायला ही पिढी एकत्र येते आणि मी या ठिकाणी विशेष आभार या तरुण पिढीचं मानतो की ह्या तरुण पिढीनं ही गोष्ट पुढे टिकवत न्यायचं। ह्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली हा खेळ आणि हा गाडा हा असाच पुढे राहणार। सगळ्यांनी बोला काशी चांगले बोला, चांगले। धन्यवाद।